दूरदर्शनच्या हॅलो सखी कार्यक्रमामध्ये माझा करिअर विषयावरती ऑनलाईन टॉक शो होता. कार्यक्रमापूर्वी मेकअप असतो. मेकअपला मी गेल्यानंतर तिथे मेकअप करणाऱ्या मुलीने मला प्रश्न विचारला, सर तुमचं कोणत्या विषयावर मार्गदर्शन आहे? मी तिला सांगितलं की करिअर या विषयावरती माझं मार्गदर्शन आहे. आता तिने मला प्रश्न विचारला की सर तुम्ही सगळ्यांनाच मार्गदर्शन करणार आहात, मला पण सांगा, कारण मी मेकअपमध्ये काम करते आणि याच्यापेक्षा मला चांगली करिअर्स खरं तर हवी आहेत. तुम्ही मला गायडन्स करू शकताल का या 2-5 मिनिटांमध्ये? मी विचार केला हिला जर उत्तर देत गेलो तर खूप वेळ जाईल. लाईव्ह टॉक शो होता, त्यामुळे मी तिला पटकन म्हणालो, तिलाच प्रश्न विचारला की तू आजपर्यंत कुणाकुणाचे मेकअप केलेत मला सांगशील का? आणि तिने उत्तरं दिली, जे दिलं ते ऐकून मी थक्क झालो. ती म्हणाली मी माननीय मुख्यमंत्र्यांचा मेकअप केलाय, ती म्हणाली मी सचिन तेंडुलकरचा मेकअप केलाय, मी माधुरी दीक्षितचा मेकअप केलाय, मी अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ. तिने अशी मोठी यादी सांगितली. मी तिला साधा प्रश्न विचारला, ही सगळी दिग्गज माणसं लोकांना पाहायला देखील मिळत नाहीत जवळून, तू त्यांच्या अगदी पुढ्यात बसून त्यांचा मेकअप करतेस. सचिन तेंडुलकरला सगळे बॉलर्स घाबरायचे, तो सचिन तेंडुलकर तुझ्या पुढे गपचूप बसला होता आणि त्याचा तू मेकअप केलास. जी माधुरी दीक्षित ऑलरेडी सुंदर आहे तिला तू अधिक सुंदर बनवलंस. असं मी तिला सगळं सांगत गेल्यानंतर ती म्हणली, सर बस मला कळलं, माझं करिअर माझ्या क्षेत्रामध्ये खरंच ग्रेट आहे, मला एवढी दिग्गज माणसं जवळनं पाहता येतात, माझं करिअर उत्तम आहे, मला दुसऱ्या करिअरचा विचार करायची गरज नाही. ती थँक्यू म्हणाली. मला असं वाटतं की आपापल्या करिअरबद्दल पण असं असतं, आपल्यालाच जे मिळालं असतं आपल्याला त्याची किंमत नसते. आपलं देखील करिअर उत्तम बनवूयात.